वर्षभर टिकून राहील असे घरगुती साजूक तूप कसे बनवावे व साजूक तूप बनवताना कोणती काळजी घ्यावी, आजचा हा व्हिडिओ आपला परिपूर्ण असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. 1. दुधाची साय जाडसर यावी यासाठी दूध मंद आचेवर खरपूस गरम करून घ्यावे. 2. थंड झाल्यावर दुधाचे पातेले 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवावे. खूप जाडसर मलाई तयार होते. 3. 8 किंवा 9 दिवस दुधाची साय आपण एका भांड्यात काढावी. याच मलईमध्ये 1 चमचा दही टाकून सुरुवातीलाच विरजण लावून घ्यावे. विरजण लावल्यामुळे तयार तुपाची चव खूप छान येते. 4. जमा झालेली 8 दिवसांची साय किंवा मलईचे जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून पाणी टाकून बारीक करून घ्यावे. साय बारीक करताना मात्र थंड पाण्याचाच वापर करावा. थंड पाणी वापरल्यामुळे पटकन लोणी जमा होण्यास मदत होते. 5. लोणी काढण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ असेल तर लाकडाच्या रवीने मलईचे मिश्रण घुसळून घ्यावे. यावेळी देखील लोणी काढण्यासाठी थंडच पाण्याचा वापर करायचा आहे. 6. तयार लोण्याचा गोळा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यावा. त्याने अतिरिक्त लोण्याचा वास निघून जाण्यास मदत होते. तसेच लोणी स्वच्छ होते व तूप देखील पिवळसर दिसते. 7. जर तुम्हाला तुपाचा सुगंध कमी करायचा असेल तर लोणी उकळताना त्यात 1 वेलची टरफलासहित टाकावी. त्याने तुपाचा वास खूप छान येतो. तसेच तुम्ही तुळशीचे पाने किंवा नागवेलीचे पाने म्हणजेच खाऊचे पाने देखील टाकू शकतात. असे केल्याने तूप जास्त दिवस सुगंधित राहते व टिकते देखील. 8. साजूक तूप अगदी विकतसारखं रवेदार बनावं यासाठी साजूक तूप तयार झाल्यावर कोमट असतानाच डब्यात भरून ठेवावे. असे केल्याने तूप अगदी दाणेदार तयार होते. 9. शक्यतो तूप हे काच किंवा धातूचे भांडे किंवा मातीच्या भांड्यात साठवावे. तूप खूप दिवस टिकण्यास मदत होते. 10. कमी वेळेत लोण्याचा तूप तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर करावा. वेळ वाचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आजचा व्हिडिओ नवशिक्यांसाठी साजूक तूप बनवण्यासाठी खास टिप्सचा होता. भेटूया नवीन टिप्स सोबत. तोपर्यंत धन्यवाद.